5 सप्टेंबरला एक न्यूज आली ज्यात भारत, पाकिस्तान, थायलंड, कंबोडिया, अर्मेनिया, अझरबैजान यांच्यात सीज फायर आणि मध्यस्थी करून शांतता आणणारे आणि यासाठीच स्वतःला नोबेल पीस प्राइजचं नॉमिनेशन डिमांड करणारे चे प्रेसिडेंट ट्रम्प यांनी आपल्या देशाच्या सुरक्षा मंत्रालयाचं नाव बदलून डिपार्टमेंट ऑफ वॉर असं ठेवण्याचा आदेश दिला. ट्रम्प म्हणाले, आय थिंक इट सेंड्स अ मेसेज ऑफ विक्टरी, अ मेसेज ऑफ स्ट्रेंथ. आणि त्यांनी त्यांच्या मते असणारं हे वोक नाव बदलून त्याच्या जागी डिपार्टमेंट ऑफ वॉर असं ठेवलं. या आदेशानुसार पेंटागॉन वेबसाईट ही defense.gov पासून war.gov झाली आणि पीट हेग्सेथ हे सेक्रेटरी ऑफ डिफेन्स नसून आता ते सेक्रेटरी ऑफ वॉर असणार आहेत. हेग्सेथ म्हणाले, वी आर गोइंग टू गो ऑन ऑफेन्स, नॉट जस्ट ऑन डिफेन्स. आणि या नव्या ओळखीने अधिकाधिक दबदबा आणि दबाव निर्माण करण्याचा चा पूर्ण उद्देश आहे. रिपब्लिकन कॅपिटॉल हिल म्हणजे ट्रम्पच्या सपोर्टिव्ह सदस्यांनी तर आधीच या बदलाबद्दल विधिमंडळात वैधता देण्याचा प्रस्ताव मांडून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. पेंटागॉन म्हणजे व्हाईट हाऊसचे अधिकारी आणि कर्मचारी यांची मात्र या बदलांवरती नाराजगी आहे. या बदलांमुळे होणाऱ्या अननेसेसरी खर्चांवर आणि प्रशासकीय त्रासांवर त्यांची नाराजी आहे आणि त्यांच्या मते हा एक मोठा राजकीय स्टंट सुद्धा आहे. तुमच्या मते हा निर्णय ची ताकद दाखवतो की हे केवळ एक राजकीय नाटक आहे? जगावर परिणाम करणारा हा खरा बदल आहे की फक्त एक ब्रँडिंगचा ड्रामा? तुमचं मत तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच व्यक्त करा.